बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक जयवंत दळवी लिखित कादंबरी चक्रव्यूह, प्रकरण 7. हे ते बोलत असताना पापाजी बळ्या काकांचा विलक्षण भेदक नजरेनं वेध घेत होते. एका परीनं त्यांना बळ्या काकांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक वाटत होतं, दुसऱ्या परीनं बळ्या काकांच्या वांझपणाची कीव येत होती. कशासाठी हा बळ्या एवढं बोलतो आहे? हा किंवा याच्यासारखी माणसं काय करू शकतात? या लोकांनी आपल्या आयुष्यात कधी काय केलंय? आम्ही सर्व तऱ्हेचे धंदे करतो, आम्ही खोटे नाठे धंदेही करतो. खरं आहे, आम्ही करतो खोटे नाटे धंदे, पण का? आम्हाला हौस आहे म्हणून नाही, आम्हाला ते करावे लागतात. तो सगळ्या सिस्टीमचा, कायदे कानूनचा, आम्हाला वापरणाऱ्या राजकारणी लोकांच्या डावपेचांचा भाग आहे. आमचा इलाज नसतो. त्यांना हे सगळं बोलायचं होतं, पण त्यांची जीभ जड झाली होती. पापाजी, आजवर तू कमावलंस, खूप कमावलंस. आता तुला कुठं थांबावं ते कळायला हवं. पैशाच्या जोरावर राजकारणात प्यादे हलवणं हे तुमचं काम नाही. बळ्या, तेच मी तुला सांगतोय. राजकारण आणि धंदा या दोन गोष्टी आता पूर्वीसारख्या वेगवेगळ्या राहिलेल्या नाहीत. राजकीय पक्षाचं राजकारण आता लोकांच्या पैशावर, वर्गणीवर चालतं का? नाही, ते आमच्या पैशावर चालतं. आमचे कोटी कोटी घेऊन हे राजकारणी, सत्ताधारी आम्हाला माकडं म्हणून खेळवतात. मग आमच्या पैशानं आम्हीच त्यांना का खेळवू नये? सांग, का खेळवू नये? ते बळ्या काकांकडे बघत राहिले. बळ्या काकांच्या उत्तराची त्यांना अपेक्षा नव्हती. तेवढ्याच फोन वाजला. बळ्या काकांनी फोन उचलला. हॅलो. बळ्या काका फोन पापाजींना देत म्हणाले, दिल्लीहून फोन आहे. हॅलो. हो. पापाजींनी फोनवर काहीही न बोलता शांतपणे फोनवरचं बोलणं ऐकलं आणि ते म्हणाले, व्हेरी गुड. त्यांनी फोन खाली ठेवला. काही क्षण ते गप्प राहिले, काही बोलले नाहीत. व्हेरी गुड म्हणतानाही त्यांच्या चेहऱ्यावर कसलीच रेषा उमटली नाही. बळ्या काका मद्याचे घोट घेत त्यांना निहाळत होते. त्याने अंदाज केला, फोन स्वामीजींचा असावा. राजगुरू ॲम्स्टरडमला गेला आहे, तिथनं एखादी चांगली बातमी आली असावी म्हणून पापाजी फोनवर व्हेरी गुड म्हणाला असावा. ॲम्स्टरडॅमहून राजगुरूंकडून काही? बळ्या काकांनी न राहून विचारलं. नाही, दिल्लीहून चोप्रा. चोप्रा हा पंतप्रधानांच्या गोतावळ्यात वावरणारा एक पॉवर ब्रोकर. पापाजींच्या एकदम खिशातला. एक घोट घेत पापाजी शांतपणे काहीच घडलेलं नाही असं भासवीत म्हणाले, जाधवरावांना राजीनामा द्यायला सांगितलंय. तू सुटलास का? आता रामपूर चौकशी आयोगाचा अहवाल धूळ खाईल. पापाजी शांत होते. त्यांनीच डावपेच आखले होते. जाधवराव हे कार्यक्षम मुख्यमंत्री होते आणि त्यातल्या त्यात कमी भ्रष्टाचारी सुद्धा. त्यांना आपण भ्रष्टाचारी नाही हे दाखवण्याची खाज खूप. पण ते इतरांपेक्षा खूप स्वच्छ आहेत. नुसतं स्वच्छ असून भागत नाही, चार चौघांना बरोबर घेऊन जाता आलं पाहिजे. तुमचीच लोकशाही आहे बळ्या ही. रामपूर चौकशी आयोगाचे चेअरमन म्हणून माजी न्यायमूर्ती प्रभुणे यांना नेमा, असा पापाजींचा आग्रह होता. पण माजी न्यायमूर्ती कोतवाल हे अधिक प्रामाणिक म्हणून जाधवरावांनी त्यांची नेमणूक केली.
कोतवालांना पत्रकारांना जमून चौकशीचे नाटक रंगवण्याची आणि भ्रष्टाचारी लोकांचा आपण कर्दनकाळ हे दाखवण्याची अधिक आवड. त्यांच्या घरावर सशस्त्र दरोडा पडला. त्यात त्यांची वृद्ध पत्नी आबाई मरण पावली. दरोडेखोर सापडलेला नाही. त्यामुळे न्यायमूर्ती कोतवालांची मनस्थिती बिघडली. त्यांनी राजीनामा दिला. दरोडेखोर पापाजींचे होते असाही कोतवालांना संशय आला असावा. त्या भीतीनेही त्यांनी राजीनामा दिला असावा. दुसरी नेमणूक ही जाधवरावांनी केली, ती माजी न्यायमूर्ती बर्वे यांची. त्यांनी मिळमिळीत चौकशी केली खरी, पण आपला निस्पृहपणा दाखवण्यासाठी अंतिम ठपका माजी मुख्यमंत्री गुलाबराव आणि पापाजी यांच्यावर ठेवला. गुलाबरावांना नेस्तनाबूत करण्यासाठी तो अहवाल प्रसिद्ध करण्याची धडपड जाधवराव करीत होते. पापाजींनी त्यांना खूप सांगून पाहिलं, पण ते ऐकत नाहीत असं पाहताच त्यांनी बाळासाहेबांना उठवलं. 56 आमदारांना 3-3 लाख रुपये देऊन त्यांनी फितवलं आणि जाधवरावांचा पाठिंबा काढून घेतला. 4 दिवस जाधवराव दिल्लीला लोंबकळत पडले होते. पापाजींच्या मख्ख बोलण्याचा बळ्या काकांना संताप आला. ते ओरडून म्हणाले, अरे 4 चौघांना बरोबर घेऊन जायचं म्हणजे काय? 4 स्वच्छ माणसं आणि 4 भ्रष्टाचारी यांना बरोबर घेऊन जायचं? हो हो, ती आजच्या लोकशाहीची गरज आहे. भ्रष्टाचारांनाही प्रतिष्ठा द्यायची. हो हो, उगाच ओरडू नकोस. त्या 56 आमदारांना भेट. स्वच्छ कोण आणि भ्रष्ट कोण हेही आता कोणाला ठरवता येत नाही, हे लक्षात ठेव. का नाही, मी हे प्रेसमध्ये उघड करतो. तू कशाला? लोकशाहीच्या संपादकानं ते छापलंच आहे ते वाच. आणि ते छापण्यासाठी त्या संपादकाला कोणी किती लाख दिलेत ते मी सांगतो. तू मला काय स्वच्छ माणसांचं सांगतोस? आता 56 आमदारांनी हक्कभंगाची नोटीस दिली आहे लोकशाहीच्या संपादकाला. त्या बातमीमुळे विधानसभेची बेअदबी झाली म्हणून. कसं ठरवायचं कोण स्वच्छ कोण भ्रष्ट ते? बळ्या काकांना काही बोलताच येईना. त्यांच्या मनात आलं, आपण बाहेर जाऊन मारे ओरडलो तरी त्यातून काय निष्पन्न होणार? ते छापण्यासाठी आणि हे न छापण्यासाठी दोन्ही पक्षांकडून लाखो रुपये स्वच्छ संपादकांना वाटले जातील. शिवाय आपल्या डोक्यातून एक आरपार गोळी जाईल. तो अतिरेकी सापडणार नाही. लोक ही बळ्या मेला, मरण्यापूर्वी ओरडला हेही विसरून जातील. लोकांनाही ते विसरायलाच हवं, कारण तोपर्यंत आणखी कोणीतरी असाच मेलेला असणार. लोक तरी काय काय लक्षात ठेवणार आणि ठेवून उपयोग काय? विचार करता करता ते सुन्न झाले. विधानसभेत हक्कभंगाच्या सूचनेवर बोलताना ते 56 आमदार आपण किती निस्पृह आहोत हे ते सांगतील. ऐकणारे आणि वाचणारे त्यावर विश्वास ठेवतील असं नाही. लोकांनी विश्वास ठेवला आणि न ठेवला तरी फरक पडणार नाही, कारण तेच आमदार परत निवडून येतील. कारण त्यांनी आपल्या मतदारांना काही ना काही दिलेलं असतंच. बळ्या काका इतके सुन्न झाले की त्यांना पुढं काही बोलण्याची शक्ती राहिली नाही. ग्लासात विरघळत जाणाऱ्या बर्फाच्या खड्याकडे ते बघत राहिले. कितीतरी वेळ ते त्या खड्याकडे बघत होते. मग मध्याच्या पृष्ठावर तो खडा दिसेनासा झाला. तू गप्प का? पापाजींनी विचारलं. बळ्या काका खरे आले होते ते शस्त्रास्त्रांच्या व्यापाराबद्दल इशारा द्यायला, पण तो विषय सुन्न मनाच्या अवस्थेत ते साफ विसरूनच गेले. बळ्या, तू असा गप्प का? पापाजींनी पुन्हा विचारलं आणि सांगितलं, अरे निदान पी तरी. बाटली समोर आहे, ती संपव. तेवढंच तुम्हा लोकांच्या हाती असतं. पी पी. ते धडपडत उठले आणि त्यांनी बळ्या काकांचा ग्लास धरला. बाहेर गार्डनमध्ये दिव्यांचा लखलखाट झाला होता. अम्माजी व्हरांड्याच्या बारीक जाळीतून कुतूहलानं बघत होती. बागेतल्या पार्ट्या तिला नवीन नाहीत, पण प्रत्येक पार्टी चालू असताना ती नवीन जगाकडे कुतूहलाने आणि आश्चर्यानं पाहावं तशी पाहत असते.
तशीही पाहत होती. अजून पार्टी सुरू व्हायची होती. काही चुकार लोक आले होते. तिला आकर्षण होतं ते स्वामीजींचं. स्वामीजींच्या उपस्थितीत बाळासाहेब पाटील यांचा सत्कार होणार होता. बाळासाहेब नवे मुख्यमंत्री झाले म्हणून सर्व आमदार येणार होते. शिवाय सर्व क्षेत्रातल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती. फक्त प्रेसवाल्यांना मज्जा होता. बाळासाहेबांनीच ती अट घातली होती. मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांनी जी पहिलीच वार्ताहर परिषद घेतली त्यात भ्रष्टाचारावर हल्ला केला होता. स्वच्छ कारभार देण्याची हमी दिली होती. त्यामुळे पापाजींच्या गार्डन पार्टीत वार्ताहर येता कामा नयेत अशी त्याने आगाऊच अट घातली होती. त्यानुसार पार्टीला एकही वार्ताहर किंवा संपादक नव्हता. पण पापाजींचे खाजगी आणि गुप्त छायाचित्रकार होते. ते टेरेसफील्ड काळोखातील नुसती छायाचित्रच नव्हे तर संपूर्ण व्हिडिओ टेपही शूट करीत होते. जेव्हा कधी बाळासाहेब शिरजोर होण्याचा प्रयत्न करतील तेव्हा या छायाचित्रांचा आणि टेपचा उपयोग होईल. बळ्या काका कोटाची बटणं लावीत वरांड्यात आले. त्यांना पाहताच अम्माजी म्हणाली, बळवंतराव, बाहेर बार लागला का? नाही अजून, पण लागेल एवढ्यात. तुम्ही घ्याल तेव्हा न विसरता मलाही आणून द्या थोडी. हो हो. मी हल्ली वाईन घेत नाही. वाईनचा काही परिणामच होत नाही. झोपच येत नाही. बळ्या काका तिच्या सुकलेल्या तोंडाकडे पाहत राहिले. ती म्हणाली, मला स्कॉच आणा आणि त्यात सोडा घालू नका. ऑन रॉक्स, ऑन दी रॉक्स. असं म्हणत बळ्या काका बाहेर पडणार तोच 2-4 गार्डाच्या संरक्षणात स्वामीजी येताना दिसले. आज त्यांच्याबरोबर त्यांच्या नामाचा गजर करणारे कोणी नव्हते. त्यांना पाहताच बळ्या काका वाकले आणि म्हणाले, नमस्कार स्वामीजी. कैसे हो बळ्या काका? असं विचारित स्वामीजी आत आले. त्याने दोन्ही हात आशीर्वादासाठी वर केले आणि त्यांनी वळून पाहिलं. अंबाजी पुढ्यात लोटांगण घालील याची त्यांना कल्पना होती. ते पुढे येऊन उभे राहताच अंबाजीनं त्यांच्यासमोर गुडघे टेकले. स्वामीजींनी तिच्या मस्तकावर हात ठेवला. तिला खूप बरं वाटलं. आपल्या हातातून विद्युत प्रवाह गेल्यासारखा हात कंपित करण्याची स्वामीजींना कला साधली होती. मस्तकाला तो कंप जाणवताच अंबाजीचे डोळे एकदम निद्रिस्त झाले आणि तिला खूप शांत झाल्यासारखं वाटलं. स्वामीजी, दीर्घ निद्रेतून जागी झाल्यासारखी तिनं हाक मारली. सच्चिदानंद की जय. कल्याण कल्याण हो. उठो माझी. रात्र रात्र स्वामीजी मला झोप येत नाही. भीती वाटते. कशाची भीती ते कळत नाही. रात्रभर छाती धडधडत असते. वो मंत्र दिया वो जपता है. त्या मंत्रानं काही होत नाही. घशाला कोरड मात्र पडते. जीव गुदमरतो माझा. पाण्यातल्या पाण्यात माशाच्याच नाकातोंडात पाणी जाऊन मासा गुदमरावा तशी स्थिती होते माझी. ते ऐकून स्वामीजींच्या ओठात किंचित स्मित उमटलं. पाण्यातलाच मासा त्याच पाण्यानं गुदमरण्याची कल्पना त्यांना नवलतापूर्वक वाटली. सहजपणे तिच्या तोंडून ते वर्णन आलं. ते तिच्याकडे नवलाईने बघत राहिले. तेवढ्यात पापाजी मेरोनीला घेऊन येताना बळ्या काकाने दुरून पाहिलं. ते घाईघाईने एकदम पुढं आले आणि अम्माजींच्या दंडाला धरून म्हणाले, चला अम्माजी, आज जाऊन थोडी विश्रांती घ्या. चला. थोडासा प्रतिकार करीत ती म्हणाली, नको आहे मला विश्रांती बळवंतराव. आत आत राहून अगदी वैतागले आहे मी. तरीही तिला चुचकारत बळ्या काकाने तिला आत लोटली आणि ते बाहेर आले. तेवढ्यात स्वामीजी हॉलमध्ये जाऊन बसले असतील असं बळ्या काकांना वाटलं होतं. पण स्वामीजी तिथंच रेंगाळून उभे होते. ते अजूनही अम्माजीच्या त्या वर्तनात डुबले होते. तेवढ्यात मेरोनीला गार्डनमध्ये जमल्या लोकात सोडून पापाजी आत आले. स्वामीजींना घेऊन हॉलमध्ये गेले. बसता बसता बळ्या काकांना उभं राहून स्वामीजी म्हणाले, बैठिए ना बळ्याजी. बळ्या बैठेगा नाही. पापाजी पटकन हसत म्हणाले,
क्यों? वो रिवोल्यूशनरी है ना. कौन? बळ्याजी? हां हां. स्वामीजी एखाद्या विचित्र प्राण्याकडे बघावं तसं बळ्या काकाकडे बघतच राहिले. बळ्या काकांना अवघडल्यासारखं झालं. आजकाल आपका दूसरा लड़का क्या करता है? मुल्कराज. हाँ, रेवोल्यूशन. रेवोल्यूशन करके समाजवाद, सोशलिज्म लाता है. पापाजी बळ्या काकाकडे पाहत कुत्सितपणे हसले. ओ सोशलिझम. स्वामीजी आपली दाढी कुरवाळत म्हणाले. आपल्याशीच मंद मंद हसले आणि शांतपणे म्हणाले, सच बोले बळ्याजी, तो सोशलिज्म इज जस्ट इम्पॉसिबल. ये विश्व में कहाँ भी सोशलिज्म आया नहीं. रशिया में आया ऐसा सब लोग मानते थे. मैंने प्रथम जाहिर किया कि यह सब झूठ है, सब झूठ है. बोलून होताच त्यांनी पापाजींच्या आणि बळ्या काकांच्या तोंडाकडे थोडा वेळ आळीपाळीनं पाहिलं, अपेक्षेनं पाहिलं. रशियात सोशलिझम अस्तित्वात नाही हे साऱ्या जगाला आपण प्रथम सांगितलं असा दावा त्यांच्या नजरेत होता. सच बोले तो, असं म्हणत ते म्हणाले, सोशलिज्म का सही मायना एक ही है, तुम खाओ और दूसरे को खाने दो. एक नवीन तत्वज्ञान जगापुढे ठेवल्यासारखं त्यांनी दोघांकडे पाहिलं आणि उजव्या हाताची बोटं हवेत हलवली. हे अंगुली कितनी है? असं विचारून तेच म्हणाले, 5. प्रत्येक अंगुली अलग अलग, छोटी बडी असमान. 5ही बोटं एकत्र करून त्याने ते आपल्या ओठावर टेकवली आणि म्हटलं, देखो खाने के वक्त सब कैसी एक होती है. यह है सोशलिज्म. तेवढ्यात बागेत बँड वाजला. मुख्यमंत्री बाळासाहेब पाटील यांची मोटर आली होती. पापाजी जलद गतीने बाहेर गेले. त्यांचं स्वागत करून त्यांना पार्टीत नेलं. पाठोपाठ स्वामीजी गेले. अनेकांनी स्वामीजींच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी त्यांच्या भोवती गर्दी केली. बळ्या काका बाहेर गेले नाहीत. स्वामीजींच्या पायावर डोकं टेकण्यासाठी सर्व आमदारांची धडपड चालू होती. काही जण तर स्वामीजींचं दिल्लीत विशेष वजन आहे म्हणून त्यांच्याशी सलगी करीत होते. ते सारं पाहत बळ्या काका व्हरांड्यात उभे होते. जाळीला नाक टेकवून पाहत होते ते. हे आपले लोकप्रतिनिधी, असं ते मनातल्या मनात म्हणत होते, खिन्नपणे आपल्याशीच. बाहेर बँडचा गोंगाट थांबताच एकदम प्राण गेल्याप्रमाणे सगळं शांत झालं. बळवंतराव. एकदम अम्माजींची हाक त्यांच्या कानावर आदळली. त्यांनी वळून पाहिलं. ती किचनच्या दाराला टेकून उभी होती. तिथनं म्हणाली, बळवंतराव, माझं विसरू नका. काय ते त्यांना ठाऊक होतं. ते तिच्या तोंडाकडे पाहत राहिले. मुख्य म्हणजे सोडा नको, ती म्हणाली. बळ्या काकांना तिच्याकडे बघता बघता दया आली. तिच्या अर्जवात एक प्रकारची लाचारी होती. घराची मालकीन तिच्याच घरात विचित्रपणे लाचार झाली होती. ते बाहेर गेले. वेटर्स मद्याचे भरलेले ग्लास घेऊन फिरत होते. त्यांनी 2 ग्लास उचलले. एक आपल्यासाठी सोडा घातलेला, एक अम्माजींसाठी सोडा नसलेला. स्ट्रेट फिस्की. फक्त 2 बर्फाचे खडे ऑन द रॉक्स. अम्माजींनी ग्लास हातात घेतला आणि त्या आपल्या कोपऱ्यातल्या बाकावर बसली. 2 घोट घेताच तिच्या कपाळात शिरशिरी गेली. शेजारची जपमाळ उचलून ती मणी ओढू लागली आणि पिता पिता गुणगुणू लागली, अंतरीचा दीप मालवू नको रे. बळ्या काका एखाद्या सम्राटासारखे आपल्या फाटक्या जुनाट सिंहासनावर बसले आणि त्यांनी शांतपणे मद्याचा घोट घेतला. खिशातलं सिगरेटचं पाकिट काढून त्यांनी सिगरेटी चाळवल्या. एक एक सिगरेट पाहून त्यांनी ती परत पाकिटात ठेवली. त्यातली एक थोड्या वेळानं ओठात ठेवली आणि पेटवली. तेवढ्यात मुलकराज तिथं आला.
भूतालच्या काळोखात तो एखाद्या भूतासारखा दिसला. हल्ली तो तसाच दिसत होता. दिवसासुद्धा तो दिसला तरी तो समोर नसल्यासारखा वावरायचा. त्याच्यात एक चमत्कारिक असलेपण आणि नसलेपण एकजीव झालं होतं. त्याच्या नजरेत तर काहीच दिसत नव्हतं. तो आला आणि समोरच्या कोचावर पाय आवळून बसला. हुडहुडी भरल्यासारखा म्हणाला, बळ्या काका, हे सगळं काय चाललंय? काय चालणार? 3-3 लाख आमदारांना देऊन पापाजी सरकार बदलू शकतात. तेच लाचार आमदार इथे येऊन पितात, या स्वामीजींच्या पायावर डोकं ठेवतात. त्या अंधारात बळ्या काका त्याच्याकडे बघत राहिले. त्याची इतके दिवस मेलेली नजर जिवंत झाल्यासारखी दिसली. आत्ताच आम्हाजी स्वामीजींना म्हणाली, माशाच्या नाकातोंडात पाणी जाऊन पाण्यातला मासा गुदमरावा तसं तिला होतंय. आमची सर्वांची स्थिती तीच आहे. ज्या पाण्यानं आपण गुदमरतोय त्याच पाण्यात आम्हा सर्वांना राहावं लागतंय. पण हे पाणी बदलणार कोण? याचं उत्तर मला ठाऊक असतं तर. त्याने असहाय्यपणे मुलकराजच्या तोंडाकडे पाहिलं. त्याच्याकडे पाहता पाहता मुलकराजला त्यांच्या नजरेत विलक्षण बदल दिसला. नवीन क्रांती घडवून आणली असा दावा करणाऱ्या स्टॅलिननं क्रांती करणाऱ्यांचंच शिरकाण केलेलं कळलं तेव्हा बळ्या काका त्यांना मानसिक धक्का बसून मॅड झाले होते. ते मुलकराजनं ऐकलं होतं. त्या अवस्थेत त्यानं बळ्या काकांना पाहिलं नव्हतं. पण त्या अवस्थेत ते या क्षणी आहेत असा मुलकराजला संशय आला. बळ्या काका, त्यानं खात्री करून घेण्यासाठी हाक मारली. पण त्यानं हाक मारली याची त्यानं जाणीव नव्हती. ते म्हणाले, जुन्या काळात मुलकराज बादशहांचा जनानखाना असे. त्यात त्यांच्या उपभोगासाठी आणलेल्या बायका असत. त्यांच्यावर सक्त पहारा ठेवण्यासाठी पहारेकरी असत. ते पहारेकरीच त्या बायकांचा उपभोग घेतील म्हणून पहारेकऱ्यांचे गुर्दे कपोरे काढून त्यांना नपुंसक करण्यात येत असे. आजच्या सर्व नव्या बादशहाने आमचे गुर्दे कपोरे काढून त्यांनी नपुंसक करून ठेवलं आहे. म्हणून आम्ही काहीच करू शकत नाही. ते क्षीण दुर्बळ होऊन मुलकराजच्या तोंडाकडे पाहत राहिले. मुलकराज ही नजर स्थिर करून बळ्या काकांच्या नजरेत पाहू लागला. एकेकाळी हा माणूस क्रांतीची स्वप्न पाहत होता हे त्यांच्याकडे पाहून त्याला खरं वाटलं नाही. आपण ठार ठार शंड झालो आहोत असं बळ्या काका परत परत म्हणाले आणि रडल्यासारखा त्याने चेहरा केला. नाही बळ्या काका, नाही, असं म्हणून चालणार नाही. आज इथले आमदार विकत घेऊन त्यांनी आपल्याला हवा तो मुख्यमंत्री आणला. उद्या दिल्लीच्या पार्लिमेंटातले खासदार विकत घेऊन हे पंतप्रधान बदलतील किंवा स्वतःही पंतप्रधान होतील. खरंच होतील. हे सगळं थांबलंच पाहिजे. कोणीतरी थांबवलंच पाहिजे. मुलकराज म्हणाला, पण तो कोणीतरी म्हणजे कोण? मी बाहेर जाईन आणि ओरडून सांगेन मी. मुलकराज, बळ्या काकांचा आवाज खूप खोल गेला होता. ते म्हणाले, मुलकराज, तुला या जगाचा या व्यवस्थेचा अनुभव नाही. अरे तू ओरडलास तर तुझा आवाज जाईल. आवाज आला तर ऐकणाऱ्यांचे कान जातील, पाहणाऱ्यांचे डोळे जातील. त्या क्षणी पार्टीमध्ये मोठा गलबलाट झाला. आनंदाच्या भरात सारेजण मोठ्यानं ओरडले आणि मुलकराजचं बोलणं दबलं गेलं. तो काय बोलला ते कळलं नाही. फक्त शब्द नसलेला आवाज त्याच्या तोंडून आला असं वाटलं. पण कोपऱ्यात बसले अम्माजी मात्र ओरडली. ओरडून तिने विचारलं, अरे आता कोणी ओरडलं का इथं मोठ्यानं? नाही हो, कोणी ओरडलं नाही. बाहेर पार्टीतले लोक ओरडले. बळ्या काका म्हणाले. ते आता अधिकच अशक्त दिसत होते. बळ्या काका, अम्माजी विचित्र गुदमरल्या आवाजात म्हणाली, बळ्या काका, माझी छाती धडधडते. मला आतल्या आत गुदमरल्यासारखं होतंय.
श्वास आतल्या आज कोणतोय माझा बळ्या काका. तुम्ही अम्माजी आत जाऊन पडा. तुम्हाला आणखी हवी आहे का स्कॉच? थोडी. पण सोडा नको. ऑन दी रॉक्स. बळ्या काका तिचा ग्लास घेऊन बाहेर बागेत गेले. ती जपमाळ ओढत पुटपुटली, अंतरीचा दीप मालवू नको रे. मुलकराज भयंकर अस्वस्थ झाला. पिंजऱ्यात अडकलेल्या हिंस्र श्वापदासारखा क्षण दोन क्षण त्यानं नुसत्या फेऱ्या मारल्या. मनातल्या मनात मोठ्यानं ओरडला. त्याची जीभ टप टप टाळ्याला आतल्या आत आपटली. हिंसा केली तर जाणते सांगतात हिंसेने प्रश्न सुटत नाहीत, पण प्रश्न कशानं सुटतात ते कोणीच सांगत नाही. शहाणे सांगतात लोकजागृती करा. 5 वर्षांनी निवडणुका येतील. लोक मतं देऊन सरकार बदलतील, पण प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी भलतेच प्रश्न येतात. निवडणुका होतात, तेच सरकार परत निवडून येतं. दुसरं आलं तरी तसंच वागतं. हे सारं पाहत मी आणखी 5 वर्ष थांबू? हे 56 आमदार पुन्हा निवडून येणार नाहीत याची खात्री काय? मुलकराज, तू मला काही म्हणालास? अम्माजीनं घाबरून विचारलं. नाही अम्माजी. तू मुलकराज कुठं लांब जाऊ नकोस. बळवंतराव कुठे गेलेत? पण मुलकराज तिथं नव्हताच. हॉलमध्ये कोपऱ्यात ठेवली शिकारीची शस्त्रास्त्र तो क्षणभर पाहत राहिला. त्यातली रायफल त्यानं उचलली आणि त्याच्या डोळ्यांसमोर एक लख्खन नवा प्रकाश पडला. त्याला वाटलं असा तेजस्वी सूर्य यापूर्वी कधीच उगवला नव्हता. धन्यवाद. आज इथे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित चक्रव्यूह या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन कादंबरीसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.